महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपले स्वागत। आपण आता उभे आहोत जळगाव शहरातील सरस्वती डेअरी जवळ आणि महानगरपालिका जे अतिक्रमण मोहीम चालवते जळगाव शहरात, त्याचं जिथं जागता हा उदाहरण आहे। गाडीच्या डाव्या बाजूला फळ विक्रेते, काही वेफर्स विक्रेते असल्याने ट्रकच्या ड्रायव्हरने गाडी उजव्या बाजूला घेतली असता टर्न घेण्यासाठी। हा जो गटरवरचा ढापा आहे, लोखंडी ढापा, हा अगदी कमकुवत आणि गजलेल्या अवस्थेत असल्याने टायर त्याच्यावर गेल्याबरोबर ते खाली बसलेला आहे आणि इथं मोठा अपघात होता होता टळलेला आहे। विशेष म्हणजे गाडीमध्ये माल कमी आहे, त्यामुळं गाडी पलटी होताना वाचली। जर गाडी पूर्ण भरलेली राहिली असती, त्या ठिकाणी गाडी पलटी होऊन मोठं नुकसान झालं असतं किंवा अनर्थ झाला असता, काहीतरी कुणाला इजा झाली असती। असं काही झालेलं नसलं तरी वाहन इथं अडकून बसलेलं आहे आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी वाहन चालक आहे, ते आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, नाव काय तुमचं? पांडुरंग गुलाब वंजारी। कुठून आले तुम्ही? धरणगावून। काय भरलं गाडीमध्ये? जेवरान पावडर आहे। जेवरान पावडर कुठं खाली करणार होते? कोरवालवाल्याकडे, कोरवाल डिस्ट्रीब्युटर्स कडे। हे कसं काय गेली गाडी इथं खाली? त्या साईडनं 2-3 गाड्या उभ्या होत्या ना, त्यावेळेस गाड्या होत्या, फळाच्या गाड्या, फळ विक्रेते आणि वेफर विक्रेते होते। वेकर तर मी त्यांना बघून गाडी दुरून टर्न मारला। म्हणजे त्यांना लागू नये म्हणून मी दुरून टर्न मारला आणि तो इथं अडकली गाडी। गाडी खाली अडकली। आपण बघू शकतो अतिक्रमणामुळे हा अपघात होताना वाचलेला आहे आणि महानगरपालिका फक्त हायवे अथवा इतर व्यावसायिकांवर कारवाई करते, मात्र महानगरपालिकेच्या 100 मीटर अंतरावर अतिक्रमणामुळे अपघात होतोय आणि हा बांधकाम विभाग, जे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग आहे, त्याचा हा निष्काळजीपणा आणि विशेष म्हणजे याच्यावर वेळीच लक्ष देण्याची गरज होती। कारण की हा ढापा अगदी कमकुवत असल्याने त्याने वजन सहन केलं नाही आणि गाडी डायरेक्ट खाली बसली। विशेष म्हणजे 10 ते 15 वर्षे या ढाप्याला झालेले असून नागरिकांचे आपण म्हणणं ऐकून घेऊया। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव विनोद रामेश्वर शर्मा। बरं, याला ही गटर बनवून किती वर्ष झाले? जो 10 वर्ष झाले, लड्डा साहेबाच्या टायमाला झाली। म्हणजे हा कमकुवत झालेला आता, कमकुवत झालेला आहे। महानगरपालिकेने याला दुरुस्त करायला पाहिजे अथवा नवीन बांधकाम विभाग, माननीय योगेश बोरवले साहेब यांनी दखल द्यायला पाहिजे या विषयावर। बरोबर, आपण बघू शकतो जनतेची देखील यांच्यावर नाराजगी आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महानगरपालिकेचा बांधकाम विभाग असो, यांनी वेळीच या घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे। आणि इतर ठिकाणी देखील गटारी कमकुवत आहे, ढापे त्यांचे तुटण्याच्या स्थितीत आहे, ते देखील रिपेअर करावे अथवा नवीन ढापे टाकायला हरकत नाही। कॅमेरा पर्सन जावेद शेखसह अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।